आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तुम्ही तरी सांगा ना आजी, नाही एवढी मोठी जबाबदारी मी एक्झॅक्टली काय सांगणार मला? मीच सगळ्या चाव्या तिच्याकडे दिल्या होत्या आणि तू आता हे सगळं नाकारू शकत नाहीस, कळलं ना? ही नुसती जबाबदारी नाहीये ग, मान आहे हा नाकारायचा नाही। आणि आज ना उद्या हे सगळं तुझ्यावर पडणारच होतं की नाही, मग आज घे, हो की नाही अरविंद? तुला काय वाटतं? आई तुम्ही बोलते ते 100% खरं आहे। हा आराध्या, हा चावीचा मान आहे, तो मान आई तुला देतायत। हा चाव्यांचा जुडगा तर तुझ्याकडेच असणार आहे। म्हणजे प्रत्येकाच्या लॉकरची चावी प्रत्येकाकडे असेल, पण संपूर्ण घरांच्या चाव्यांचा जुडगा तुझ्याकडे असणार आहे। हा आणि आराध्या ग आजी म्हणते एवढं तर काय विचार करायचा त्यात, हो की नाही मम्मा? नाही बरोबर आहे, अगदी आईचं अगदी बरोबर आहे, फक्त तिची वेळ चुकली। म्हणजे अरे म्हणजे आत्ता कुठे आराध्याची तब्येत थोडी ठीक होते, म्हणजे अजूनही आपल्याला माहिती नाही की तिला भास होत होते नाही, तिची मनस्थिती ठीक आहे का, वी ऑल डोंट नो। आणि त्यात आता शी इज प्रेग्नेंट, अशात हे सगळं कशाला? मम्मा, आराध्याला काही होणार नाहीये, ट्रस्ट मी। आणि तिला ते भास होत नव्हते, कोणीतरी हे घडवून आणत होतं, हे सिद्ध झालंय की ऑलरेडी। आणि ते कोण घडवून आणत होतं हे आपण शोधून काढूच। सासूबाई, मला माहितीये तुम्हाला माझी खूप काळजी वाटते, पण मला सुद्धा तुमची तेवढीच काळजी वाटते। आणि तुमच्यासाठी मी एवढी छोटीशी जबाबदारी सांभाळू शकत नाही का? कसं आहे, शेवटी तुम्हाला माझी जशी काळजी वाटते ना, मला त्रास झाला तर तुम्हाला सहन होत नाही, आणि तुम्हाला जर कामाचा एवढा स्ट्रेस असेल ना तर मला अजिबात सहन होणार नाही। मी तुमच्यासाठी काहीही करू शकते, आणि ही एवढीशी जबाबदारी मी सांभाळू शकत नाही का? मी प्रेग्नेंट असले म्हणून काय झालं? आजी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? सासूबाई, तुमचाही माझ्यावर विश्वास आहे ना? झालं तर मग अजून काय हवं? मी या चाव्या माझ्या जीवापेक्षा जास्त जपेन। मी काय म्हणतो यशोधरा, आता खरं म्हणजे ना सगळ्या जबाबदाऱ्या मुलांवर सोपवायला हव्यात। तू ते मेडिटेशन योगा करतेस ना, ते मला पण शिकव, आपण दोघंही करू ना। आपल्याला कसं असं रिलीफ, शांत वाटेल, काय आई? अगदी बरोबर, सुपर्ब आयडिया आहे डॅड। आणि खरं तर डॅड, मम्मा, तुम्ही दोघांनी आता आराम करायला हवा। ऑफिसची जबाबदारी सांभाळायला मी आणि अक्षय आहोत, घर सांभाळायला, तुमची काळजी घ्यायला